चिंच लिंबू पैशा पैशाला, शाळेतल्या मुली आल्या शिकायला. चिंच खाऊन खोकला झाला, खो खो खो. अशी काही बालगीतं आम्ही गुणगुणायचो आणि त्याचा अर्थ नीट कळायचा नाही. की आम्हाला कळायचं की चिंच खाल्ली म्हणजे खोकला होतो. पण बरं का असं काही नव्हतं. जेव्हा मी शाळेत जायला लागलो आणि माझी शाळा होती म्युन्सिपाल्टीची, त्याच्या बाजूला एक फेरीवाला असायचा आणि तो फेरीवाला अशा काही वस्तू त्याच्या गाडीवरती ठेवलेल्या असायच्या त्याच्या, की त्या बघून आमच्या तोंडाला पाणी सुटायचं. त्यात चिंच असायच्या, कैरी असायची, आवळे असायचे. घरातनं माहिती असायचं सांगितलेलं की असं खाल्लं तर खोकला होतो. चिंच, आवळे वगैरे खायचं नाहीत. आणि खोकला झाला तर काय होणार? ताप येणार, सर्दी होणार, सगळं होणार आणि मग तुम्ही आजारी पडणार, शाळेत जाऊ शकणार नाही. त्यामुळे पालक जनरली आम्हाला काहीच पैसे वगैरे द्यायचे नाहीत. पण कधीतरी चुकून 10 पैसे 20 पैसे मिळायचे आणि 10 पैशामध्ये त्यावेळेला बरंच काही यायचं. मी तर म्हणेन 10 पैशामध्ये त्यावेळेला सगळं सोनं यायचं. तर आता सोनं कुठचं आहे आणि काय आहे हे आपण बघूया. चला तर मग मी खास सोनं आणलं आहे. आता आणि 10 पैशात मिळत नाही कारण 10 पैसेही अवेलेबल नाही आहेत. पण खास फेरीवाल्याकडनं आणलं आहे कारण मला वाटलं हे एक जिवंत सोनं आहे आणि आपल्या सोन्यापेक्षाही त्याचं महत्त्व जास्ती आहे आपल्या आरोग्याकरता. चालतं बोलतं व्हिटॅमिन सी आपल्यासमोर असताना आपण औषधाची पाकिटं तोंडात कोंबण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. बघा ना, ही गाभोळलेली चिंच आपल्याला तोंडाला चव देतेच, पण शरीराला आवश्यक असलेली सगळी सत्वही देते. कैरी कच्ची, आंबे यायच्या आधीची ही एक म्हणतात तशी आलेली आपली सखी. तोंडाचा आंबटपणा, तुरटपणा अशा प्रकारची चव देऊन तोंडाला एक चविष्ट असं काहीतरी देते. अर्थातच आपण जेव्हा आवळे बघतो, करमरे छोटेसे आवळे, सी जीवन स्वतःचं एक मोठं स्तोत्र आहे. आणि मला वाटतं की हे आपण आवळे जेव्हा घरी आणतो तेव्हा आई म्हणते चला ह्याचं लोणचं करूया, थोडेसे मिठाच्या पाण्यात टाकूया, कारण ही जी चव असते ती जवळजवळ आपल्या वर्षभरात आपल्याला मिळत राहते. चिंच एक गाभोळी बघितली आणि तशीच ही थोडीशी सुकी, नंतर गाभोळणारी, जी नुसती खाल्ली तरी इट्स व्हेरी टेस्टी. आजकाल इमलीची तुम्हाला चॉकलेट्स मिळतात, पण खरं सत्व इकडे आहे प्रोसेस न करता मिळालेलं नैसर्गिक सत्व. अर्थातच गाजराचे तुकडे जे आपण जगू शकतो. आणि हे नाविन्य नाही आहे, हे तर आहेत आपले बडीशेप. आपण आता बडीशेप शोभा बघतो, पण त्याचे ओरिजिनल हे आहे. हे नुसतं तोंड टाकायचं, तोंडाला सुंदर चव येईल, दिसायलाही सुंदर आहे आणि अतिशय चविष्ट. झालंच तर हे फळ मला नेहमीच आवडायचं, कारण षटकोनी आकाराचं, फुल्ल्या फुल्ल्यांचं, चांदणीचं रूपातलं. खाऊन बघा किती सुंदर लागतं. थोडंसं वळूया बोरांकडे. अहमदाबादी बोरं, पण ही गावठी बोरं आहेत ॲक्च्युली, एकदम परत चविष्ट आणि खिशात टाकून कधीही खात राहावी अशी. छोटी बोरं देखील आहेत, आंबट गोड, थोडीशी कधी कधी कडूही लागतात, पण जी होती ती बोरं मला आवडतात. तर असे प्रकार. हां, आणि हे बघा ना, भोपळ्याच्या, लाल भोपळ्याच्या बिया, ज्या आजकाल डॉक्टर म्हणतात खा. पूर्वी तर आपण टाकून द्यायचो ना, पण हे सगळं मिळतं. आणि ते मिळतं काय, तर आपलं सोनं आहे ते म्हणून मिळतं. आवळा हा मी कापला इकडे आता, पण तोही खायचा आहे, कारण सी जीवनसत्व तुमच्याकडे भरभरून नसतं. कोणती टॅबलेट किंवा गोळी आणि मेडिसिन घ्यायची नाही आहे. आणि म्हणूनच मला वाटतं की आपण पुरुष एकदा निसर्गाकडे जाणं आवश्यक आहे. करमिरी, आवळे, बडीशेप, भोपळ्याच्या बिया, बडीशेपच्या नंतर बिया आणि चिंच, हे सगळं खा. याकरता पैसे अजूनही जास्ती लागत नाही आहेत, जे तुमच्या इतर औषधांकरता लागतात. आता बघा, पूर्वीच्या काळामध्ये पैसे नव्हते, आपण खाऊ शकत नव्हतो, कारण पैसे नव्हते. आजकाल पैसे आहेत पण आपण हे घ्यायला जात नाही. ह्याच्याऐवजी आपण औषध आणि गोळ्या प्रिफर करतो. मला आठवतं 10 पैशामध्ये खिसा भरून सगळं मिळायचं आणि आमच्या मित्रांना मी एकमेकांना द्यायचो. थोडीशी बोरं दे ना, थोडीशी आवळे दे ना, बस हे आमचं मित्रप्रेम होतं. मला वाटतं या गोष्टींबरोबर ते प्रेमही आता हळूहळू निघून गेलं आहे, जे असणं आवश्यक आहे. चला तर मग निसर्गाकडे परत जाऊया आपण, याचा असा आस्वाद घेऊया. आणि मला वाटतं
हा आस्वाद घेण्यामागे एक मोठं कारण आहे. कारण हे जर आपण नियमित खाल्लं तर आपल्याला हार्ट अटॅक, ब्लड प्रेशर, डायबिटीस हे प्रकार होणार नाहीत. कारण आपलं शरीर इम्यून होईल. शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्याकरता निसर्ग स्वतःच मदत करतोय. माणूस मात्र ते नाकारतोय. हे नाकारणं नको आहे. पुनश्च चला ते चिंच, आवळे, गाजरं, भोपळ्याच्या बिया, बोरं हे खायला सुरुवात करा. मला वाटतं त्यानिमित्ताने तुम्ही तुमच्या बालपणाकडे परत जाल. कारण तुमच्या आयुष्याला या सत्वांची गरज आहेच, पण तुमच्या बालपणाची पण गरज आहे. नाहीतर नुसतं वय वाढतं आणि रोग वाढतील. आणि म्हणूनच विनय पोद्दार आज विनिंग टॉक्समध्ये तुम्हाला सर्वांना परत सांगत आहे की चला तर आता निसर्गाकडे चला. तुम्हाला सगळं सुख परत मिळेल. तुमचं आरोग्य हे एक धन आहे आणि आरोग्य धन तुम्ही यातनंच अनुभवा. नमस्कार.